पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी रुचा तुमचं अतिशय मनापासून स्वागत करते. भारतीय चित्रपट जगतात अनेक दिग्गज संगीतकार होऊन गेले, पण काही कलाकारांना मात्र हवं तेवढं श्रेय मिळालं नाही. आज आपण ज्या संगीतकाराबद्दल बोलणार आहोत त्यानं घरून संगीत शिकायला परवानगी नसल्यामुळं वयाच्या 12व्या वर्षी घर सोडलं. घर सोडून तो मुंबईत आला. इथे शास्त्रीय संगीत शिकला. मग तत्कालीन प्रतिष्ठित संगीतकारांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. त्यानं केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि एक दिवस त्याला स्वतंत्र संगीतकार होण्याची संधी मिळाली. अतिशय विनम्र आणि भिडस्त स्वभावाचे हे ज्येष्ठ संगीतकार म्हणजे एन दत्ता. 12 डिसेंबर 1927 रोजी गोवा राज्यातील आरोबा या गावात एन दत्ता यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव दत्ताराम बाबूराव नाईक असं होतं. मुंबईतील देवधर संगीत विद्यालयात संगीताचं रीतसर शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीचा काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर बॉम्बे टॉकीज आणि फिल्मिस्तान सारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम करणाऱ्या संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे संगीत सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी एन दत्ता यांना मिळाली. स्वातंत्र्यपूर्व काळात होणाऱ्या देशभक्तीपर मेळाव्यांमध्ये एन दत्ता एकदा वेगळ्या धाटणीचं गाणं गात होते. ते सुप्रसिद्ध संगीतकार SD बर्मन यांनी ऐकलं आणि त्यांना आपल्याबरोबर काम करण्याची ऑफर दिली. भारताच्या फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात गेले आणि SD बर्मन फिल्मिस्तानचे संगीतकार बनले. मग एन दत्ता सुद्धा SD बर्मन यांचे सहाय्यक बनून काम करू लागले. सचिन दांच्या अफसर, एक नजर, नौजवान, टॅक्सी ड्रायव्हर, मुनीमजी अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत सहाय्यक म्हणून एन दत्ता यांनी धुरा सांभाळली. जाल चित्रपटाची पार्श्वभूमी गोव्याची असल्यामुळे आणि एन दत्ता गोव्याचे आहेत हे माहीत असल्यामुळे सचिनदांनी या चित्रपटासाठी गोवन संगीत बनवण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं. जाल आणि बुजदिल चित्रपटातील काम बघून चित्रपट निर्माते फतेचंद यांनी एन दत्ता यांची प्रतिभा ओळखली. 1955 साली प्रदर्शित झालेल्या मिलाप चित्रपटासाठी संगीतकार म्हणून एन दत्ता यांना संधी मिळाली आणि याच चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून चित्रपट जगतात पदार्पण केलं. यानंतर मरीन ड्राईव्ह, चंद्रकांता, हम पंछी एक डाल के, मिस्टर एक्स, मोहिनी, साधना, लाईट हाऊस, दीदी, धूल का फूल, ब्लॅक कॅट, धर्मपुत्र, दो भाई, काला समंदर, बादशाह, अपराध, नया रास्ता अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली हिंदीमधील औरत ने जन्म दिया, तू हिंदू बनेगा, धडकने लगे दिल, प्यार का जहां हो आणि मराठीमधील निंबोणीच्या झाडामागे, हलके हलके जोजवा, सांग कधी कळणार तुला, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, सूरतेचं छेडिता, साधी भोळी मीरा अशी बरीच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी आपल्या स्वतंत्र संगीतकाराच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास 50 चित्रपटांना संगीत दिलं आणि 300 पेक्षा जास्त गाणी संगीतबद्ध केली. या दरम्यान त्यांनी आशाताई भोसले, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, लताबाई मंगेशकर, सुमन कल्याणपूर, किशोर कुमार अशा अनेक नावाजलेल्या गायक गायिकांसोबत काम केलं. एन दत्ता आणि प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांची घनिष्ठ मैत्री होती. साहिर कामाच्या शोधात असताना एन दत्ता यांना भेटले होते. मग साहिर यांना घेऊन ते सचिनदांकडे आले. मग SD बर्मन यांच्यासाठी साहिर यांनी गाणी लिहिली. पुढे साहिरजी BR चोप्रा यांच्या चित्रपटांसाठी गाणी लिहू लागले. तेव्हा त्यांनी एन दत्ता यांची चोप्रा साहेबांची ओळख करून दिली. चोप्रा साहेबांनी सुद्धा एन दत्ता यांना संगीत देण्याची संधी दिली. एन दत्ता यांची संगीत कारकीर्द ऐन बहरात असताना त्यांना अचानक आजारपण आलं. यातून सावरल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली, पण दुर्दैवानं फारशी लोकप्रिय कामं त्यांच्या वाट्याला आली नाही. तरीही मिळेल त्या चित्रपटासाठी ते संगीत करत राहिले. 30 डिसेंबर 1987 रोजी एन दत्ता यांची प्राणज्योत मालवली. एवढ्या मोठ्या कलाकाराला संगीत क्षेत्रात हवी तशी ओळख मिळाली नाही हे खरं तर आपलं दुर्दैव.
पण आजही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी श्रोत्यांच्या पसंतीस उतरतात. तुम्हाला एम दत्ता यांची कोणकोणती गाणी आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.